दोनच कॅरेक्टर्स असल्यामुळे यू हॅव टू बी अलर्ट ऑल द टाइम. म्हणजे इव्हन इफ यू आर सेइंग समथिंग ऑर यू आर नॉट सेइंग समथिंग, यू हॅव टू बी ऑन टोज. पण मराठी व्यावसायिक रंगभूमीवर ज्या प्रमाणात नवनिर्मिती होते, नवीन लिहिलेली नाटकं सादर केली जातात, तेवढी भारतात इतर कुठल्याही व्यावसायिक रंगभूमीवर होत नाही. नमस्कार, मी आस्ताद काळे. मास्टर माइंड हे आमच्या नवीन नाटकाचा आता शिवाजी मंदिर दादर इथे प्रयोग आहे. या नाटकाविषयी अगदी बेसिक सांगायचं तर अस्मय थिएटर्स निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित एक रहस्यप्रधान नाट्यकृती म्हणता येईल. याला सस्पेन्स थ्रिलर, सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणू शकतो. आता हे थ्रिलर आणि अशा पद्धतीतलं नाटक असल्यामुळे मी फार काही सांगू शकत नाही कथानक किंवा आमच्या व्यक्तिरेखांबद्दल. मी आणि आदिती सारंगधर असे दोन कलाकार या नाटकात आहोत. दोन पात्रीच नाटक आहे. साधारण नाटकाचा वेळ आहे, अवधी आहे 2 ते 2.25 तास आणि या कथानकाचाही अवधी तेवढाच आहे. अख्खं कथानक साधारण 2.5 तासातच घडतं, त्यामुळे रिअल टाइम प्ले आहे. आणि आतापर्यंत ज्या काही प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळाल्यात आणि अगदी आमच्या क्षेत्रातल्या काही वरिष्ठांकडून, त्यानुसार सांगायचं तर खिळवून ठेवणारं नाटक आहे असं आम्हाला तरी कळलंय. आम्ही तो प्रयत्न करतो दर प्रयोगात. तर ह्या नाटकाचा थरार अनुभवायला तुमच्या जवळच्या नाट्यगृहात नक्की या. आमचे प्रयोग कसे कुठे लागतायत हे जाहिरातींमधून तुम्हाला कळत राहीलच. रूपरेषा कथानकाची सांगू शकतो की 2 अनोळखी, नुकतीच ओळख झालेली माणसं अचानक भेटतात, एका घरात येतात आणि त्या घरामध्ये काही त्यांच्या पास्ट मधली, त्यांच्या भूतकाळातली रहस्य उलगडली जातात आणि मग त्यांचं एकमेकांशी काही संबंध आहे का, ते नक्की कशासाठी एकमेकांच्या संगतीत आलेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या नाटकातूनच मिळतील. या प्रोसेसबद्दल फार इंटरेस्टिंग एक गोष्ट आहे. विजय काकांनी जेव्हा आम्ही तालमी सुरू केल्या, वाचनं आम्ही फार केलीच नाहीत. आम्ही डायरेक्ट उभे राहून, म्हणजे ज्याला ब्लॉकिंग म्हणतात, तेच करायला लागलो. आणि त्यांनी जवळजवळ पहिले 20 दिवस आम्हाला काहीच सांगितलं नाही की असं इकडून इकडे जा, मग ही मुवमेंट घ्या, इकडून इकडे वळा, काही नाही. तुम्हाला हवं ते करा आणि तुम्हाला आता इकडे मुवमेंट घ्यावीशी वाटते घ्या, तुम्हाला आता इथे उभं राहून हे वाक्य बोलावं असं वाटतंय बोला. फक्त ते तुम्ही का करताय त्याचं तुमच्याकडे कारण पाहिजे. असंच मला वाटलं इकडे जावंसं म्हणून नाही चालणार. आणि आम्ही आमच्या परीने आमची बुद्धी जी काही थोडीफार आहे ती वापरून आमच्या आकलन शक्तीनुसार हे सगळं करत होतो. आणि रंगीत तालमीच्या एक साधारण 3 दिवस आधी काकांनी सूत्र पूर्णपणे हातात घेतली. आम्ही जे काही केलं होतं त्यातलं जे योग्य त्यांना वाटत होतं ते ठेवलं, जे अयोग्य वाटत होतं ते बदलून त्याच्या जागी त्यांना जे अपेक्षित होतं ते सांगितलं आणि त्यानुसार नाटक उभं राहिलं. मला ह्या प्रोसेसमधला फायदा असा जाणवला की म्हणजे काकांचं एक वाक्य होतं तालमींच्या दरम्यान फार महत्वाचं, की कुठल्याही नटाला दिग्दर्शकांनी असं कर, असं करू नकोस हे फार सांगू नये. त्याला त्याच्या बुद्धीनी, त्याच्या काय अनुभवाच्या जोरावर काम करू द्यावं, जेणेकरून ते प्रोजेक्ट प्रत्येकाचं होतं. त्या नटालाही ते प्रोजेक्ट त्याचं वाटायला लागतं. दिग्दर्शकांनी सांगितलं बरहुकूम करायला फार फार काही लागत नाही आणि दिग्दर्शक पण कुठेतरी मग रिजिड होऊ शकतो. त्याची पण कल्पनाशक्ती खुंटू शकते. म्हणजे काही गोष्टी अशा असू शकतात ज्या दिग्दर्शकाला नाही सुचल्या पण नटाला सुचल्यात. तर त्या नाटकासाठी जर पूरक असतील आणि फायद्याच्या ठरणार असतील तर आपण ते ओपन डोअर्स कायम ठेवली पाहिजे. दरवाजे, कान, खिडक्या सगळं उघडं ठेवलं पाहिजे. आणि ह्या प्रकारच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे फार मजा आली तालमींमध्ये सुद्धा. आणि ऑब्व्हियसली काका म्हणले तसं हे नाटक मला आणि आदितीला अगदी म्हणजे आमचं आम्ही घडवलंय हा फील जो येतो तो ह्या सगळ्या प्रोसेसमुळे येतो आणि ह्या बाबतीतला फार जमेचा भाग आहे असं मी मानतो. आपण शोधलं ना की आपल्याला हवं ते सापडतं. हो का? वॉलेट शोधा स्वतःचं. हे नाटक ऍक्च्युली 2 वर्षांपूर्वीच मला काकांनी दिलं होतं वाचायला, करशील का विचारलं होतं, पण तेव्हा मी दुसरं एक नाटक करायला घेतलं, हे नव्हतं घेतलं. आता परत काकांनी मला हे विचारलं. खूप स्क्रिप्टवर पण खूप काम केलं आम्ही, मॉडिफाय केलं, खूप बोली भाषेत केलं, आजच्या भाषेत आणलं आणि ह्या सगळ्या प्रोसेसमुळे एकतर मला विजय काकांबरोबर काम करायचं होतं आणि हा जॉनर जो आहे, ही जी पठडी आहे त्यामध्ये विजय केंकरेंचा बऱ्यापैकी हातखंडा आहे. त्यांना हे जॉनर खूप आवडतं. तर त्यामुळे एक तर काकांबरोबर काम करायचं होतं. त्यात सस्पेन्स थ्रिलर मी कधीच कुठल्याच माध्यमात केलेलं नाहीये, ना फिल्म्समध्ये, ना सिरियलमध्ये, ना याआधी कुठल्या नाटकात. त्यामुळे तेही एक माझ्यासाठी एक ऍडेड हुक पॉइंट म्हणू शकतो आपण, आकर्षण होतं. आणि विजय केंकरे, आदिती बरोबर परत काम करायची संधी मिळते आणि हा जॉनर, ह्या 3 फॅक्टर्स
च्या जोरावर मी होकार दिला या नाटकाला आणि मला तरी वाटतंय की माझा हा निर्णय खूप योग्य ठरणार आहे पुढे. सावकाश मॅम 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 अहो हळू मॅम, माझी आजी म्हणते पाणी नेहमी बसून प्यावं. मी नाटकात खूप रमतो कारण माझ्या मते सगळ्यात अवघड माध्यम करमणुकीचं साधन हे नाटक आहे कलाकार म्हणून. कारण एक तर रिटेक नाही हो, तुम्हाला कितीही तालमी केल्यात तरी एक माणूस आहे, माणूस म्हणल्यावर चुका होणार. ती चूक सुधारण्याची, तेव्हा झालेली चूक, प्रयोगात झालेली चूक सुधारण्याची संधी थेट पुढच्या प्रयोगात मिळते तुम्हाला. आत्ता ती चूक झाली आणि समोरच्या 100, 200, 300 प्रेक्षकांनी ती बघितलीये आणि ती सावरायची संधी तुम्हाला थेट पुढच्या प्रयोगात मिळणार आहे. तर हे फार चॅलेंजिंग आहे आणि दर प्रयोग नव्याने सुरू होतो. रोज आपण काय बाहेरनं आपल्या घरनं निघून किंवा शूटवरनं निघून किंवा प्रवास करून येतो, ते सगळं रोज बाजूला ठेवायचं, आपण आणलेलं बॅगेज, आणि ह्या नाटकाचं एक अर्धा तास आधी शांत बसून ते सगळं पुन्हा नाटकामध्ये ह्या सगळ्या वातावरणात स्वतःला रमवायचं म्हणू आपण. त्यामुळे हे रोजचं चॅलेंज आहे आणि अशी चॅलेंजेस जर स्वीकारत राहिलं आणि त्याला छान 100-110% पणाला लावून तोंड देत राहिलं तर त्याचा रिझल्ट प्रेक्षकांनाही आवडतो आणि तो आवडलाय किंवा नाही आवडलाय हे तिथल्या तिथे कळत असतं. त्यामुळे आजच्या प्रयोगात आपलं काम लोकांना आवडलं. ओके, मग आज आपण काय काय केलं होतं, ओके हे केलं होतं, हे आवडलं लोकांना, ठीक आहे. आजच्या प्रयोगातलं आपलं काम नाही फार आवडलं, मग का नाही आवडलं, काय नाही जमलं आज आपल्याला, याचा अभ्यास. सो ही रोजची जी प्रोसेस आहे, थोडीशी अस्थिरता आहे, ही मजेदार आहे. आणि नाटक हे मूळ आहे, म्हणजे स्टेजवर नसतं सुरुवात झाली, त्यामुळे परत परत रंगभूमीवर यायला आणि रंगभूमीशी ती नाळ जोडलेली राहण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करत राहणार. आणि मी रमतो नाटकात, सगळ्यात जास्त रमतो. बरोबर आहे, म्हणजे मॉब प्ले किंवा अगदी मॉब नाही तरी एक 4-5 पात्री नाटक जरी असलं, त्यात 2 किंवा 3 पात्र प्रमुख भूमिकेत असली, 2 सपोर्टिंग कॅरेक्टर्स असली, तरी सुद्धा एक थोडासा रिलीफ असू शकतो, एखादी एक्झिट असू शकते. एखादा इतर 2 पात्रांचा सीन आहे, तेवढा वेळ मी निदान पाणी पिऊ शकतो शांतपणे, काहीतरी एवढा वेळ मिळू शकतो 2 पात्री नाटकात. आणि त्यातून अशा पद्धतीचं जे रिअल टाइम प्ले आहे, किंवा याआधी मी आणि आदितीनी जे केलं होतं प्रपोजल नावाचं नाटक, ते सुद्धा आम्ही दोघं अख्खा वेळ स्टेजवर असायचो. अशा नाटकामध्ये फिजिकली चॅलेंजिंग तर असतंच असतं, मेंटली सुद्धा चॅलेंजिंग असतं. कारण हे काय हे कौटुंबिक नाटक नाही, प्रपोजल सुद्धा. किंवा कौटुंबिक नाटकाचा एक काय म्हणतात त्याला मदत काय होते की त्या नाटकांमध्ये हाताळले जाणारे विषय म्हणा, ती पात्र म्हणा, आपल्या आसपास आपण बघत असतो. आपल्या घरात अगदी नसतील तरी शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये कोणाच्या तरी बाबतीत त्यातली एखादी घटना घडलेली असू शकते, आपण रिलेट करू शकतो. इमोशनल मेमरी नावाचा एक गेम आहे, थिएटर गेम, वर्कशॉप्समध्ये वगैरे जे घेतले जातात त्यापैकी एक. तर त्या इमोशनल मेमरी ह्या गोष्टीचा वापर करून आपण स्टेजवर त्या प्रसंगी इमोट करू शकतो. अशा जॉनरच्या नाटकात, त्यातून 2 पात्री नाटकात सस्पेन्स, थ्रिलर, खून किंवा काय म्हणतात सायकोलॉजिकली इम्बॅलन्स्ड व्यक्ती हे आपल्या पटकन आसपासच्या जगामध्ये नाही आपल्याला अनुभवायला मिळत, म्हणजे मिळू नये आयडियली कोणाला असं. तर त्यामुळे हे टोटली काही वाचनावर किंवा काही ऐकून, काही बघून तयार केलेली इम्प्रेशन्स आणि त्यातनं केलेला एक कॅरेक्टरचा ग्राफ आपण म्हणू त्याला, अभ्यास हा फार मोठा शब्द होईल. रेफरन्स पॉइंट्स आपल्याला आपल्या आसपासचे नसतात, ते परके असतात. सो ते परके रेफरन्स पॉइंट्स वापरून हे कॅरेक्टर आपल्या अंगी भिनवायचं किंवा आपलंसं करायचं, आणि ते इतकं कन्व्हिन्सिंगली की लोकांना ते पटलं पाहिजे. समोर तिकीट काढून आलेला ऑडियन्स पटकन तुम्हाला तुमच्यापासून लांब जाऊ शकतो, ते लांब न त्याला जाऊ देता त्याला पकडून ठेवता आलं पाहिजे परके हे फॅक्टर्स वापरून. हे चॅलेंजिंग आहे. आणि ह्या चॅलेंजसाठी आदिती सारखी ऍक्टर असल्यामुळे ती पण तयार होती. एनर्जी लेवल बद्दल काय, म्हणजे ती पण तिचंही तेच आहे, तिला नाटक आवडतं, नाटक करायला आवडतं. त्यामुळे बाबा कंटाळा आला यार, पटकन संपवूया प्रयोग, हा ऍटिट्यूडच नसतो कधीच दोघांचाही. चला प्रयोग करूया, ह्या मेंटॅलिटीनीच आम्ही दोघं थिएटरमध्ये शिरतो, मेकअप रूम मध्ये शिरतो. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, केमिस्ट्री किंवा बॉन्डिंग किंवा काय म्हणतात त्याला देवाणघेवाण. तर माझं स्पष्ट मत आहे
तुम्ही बाहेरच्या जगात 36चा आकडा असेल तुमच्यात, पण स्टेजवर तुम्ही जर एखादा रोमॅन्टिक सीन करायचा असेल तर तो तितकाच कन्व्हिन्सिंगली तुम्ही केला पाहिजे, कारण ते तुमचं काम आहे. त्यामुळे स्टेजवर तुमची केमिस्ट्री छान दिसते, ती दिसलीच पाहिजे. यू आर अ प्रोफेशनल ऍक्टर, तुम्ही हा व्यवसाय म्हणून निवडलायत म्हटल्यावर हा तुमच्या व्यवसायाचा भाग आहे. प्रेक्षकांना ते कन्व्हिन्सिंगली दाखवणं हे तुमचं काम आहे. मुद्दा येतो तो ऑफस्टेज तुमचं एकमेकांशी कसं आहे त्याबद्दल येतो, कारण त्याच्यामुळे अख्ख्या टीमचं वातावरण ठरतं. प्रमुख नट नटी किंवा नटांमध्ये जर एकोपा नसेल, नटांमध्ये कुरबुरी असतील, तर अख्ख्या संघामधलं वातावरण गढूळ होतं आणि हे वारंवार घडताना आम्ही बघितलेलं आहे आसपास. तर त्या फ्रंटवरती मात्र आदिती आणि मी खूपच रिलॅक्स्ड आहोत. एकतर आम्ही दोघं समान स्वभावाची माणसं आहोत. तिलाही सगळ्यांमध्ये मिळून मिसळून रमून राहायला, वागायला, दौऱ्याला जायला आवडतं. म्हणजे आम्ही नट आहोत म्हणजे फार काही स्पेशल ट्रीटमेंट आम्हाला मिळायला हवी वगैरे अशा आमच्या अपेक्षा नाहीत दोघांच्याही. किंबहुना सगळे जेवायला थांबतील तिथेच आपण पण जेवूया, काय फार तर काय होईल, आपल्याला तिखट लागेल, एवढंच ना. ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, पण ह्याच्यामुळे एक टीम म्हणून बांधून राहणं आणि त्याचा परिणाम नाटकासारख्या ठिकाणी खूप होतो, कारण नाटकाची टीम एकत्र दौऱ्यांना जाते. जवळजवळ वर्षातले 365 पैकी 35 ते 40 दिवस, आता दौरे कमी झाले कारण, पण तरी 40 दिवस 24 तास एकत्र राहतो आम्ही. म्हणजे ऑलमोस्ट 1.5 ते 2 महिन्याचा अवधी झाला. तर ह्यामध्ये जर असे सहकलाकार एकत्र असतील तर निश्चितच फायदा होतो, आणि तो फायदा या नाटकाच्याही बाबतीत नक्कीच दिसेल आता दौरे आमचे सुरू होतील तेव्हा. त्यामुळे ऑफ स्क्रीन केमिस्ट्री ही जास्त मॅटर करते, ऑफ स्टेज केमिस्ट्री, असं माझं मत आहे. आणि ती इथे नक्की चांगली आहे असं मला ठामपणे मी सांगू शकतो. हो, ते बंद नाही होत. बंद नाही मग असंच उघडं टाकून तुम्ही गेला होता शॉपिंगला बाहेर? हा, काय होणार? होऊन काय होणार आहे? तर चोरी ती झाली ना ऑलरेडी. अगदी मनापासून एक वाटतं की आता रिसेंटली आमचे 1-2 ठिकाणी बाहेर प्रयोग होते. म्हणजे पिंपरी चिंचवडला प्रयोग होता, तर आमच्या आधी आमने सामने नावाच्या नाटकाचा प्रयोग होता. अप्रतिम नाटक, मंगेश कदम आणि लीना भागवत यांच्यासारखे कसलेलेच्याही पुढचे अनुभवी कलाकार, आणि जवळजवळ 3-1 वर्ष ते नाटक चालू आहे. तरी त्या नाटकाला जवळजवळ ₹1,25,00,000 बुकिंग होतं. आणि मला हे इतकं बरं वाटलं हे ऐकून की 3 वर्ष चालू असलेल्या नाटकाला सुद्धा आज चांगलं बुकिंग होतंय. आमच्या नाटकालाही डिसेंट बुकिंग होतं. म्हणजे कुठेतरी आता पुन्हा प्रेक्षक नाटकाकडे वळतोय. जे कोविडचा जो सगळा भीषण काळ होता जवळजवळ 2 वर्षाचा, त्याच्या थोडं आधीपासूनच नाटकाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती दिसत होती. काही मोजकी नाटकं सोडल्यास, कारण त्यांना म्हणजे आता प्रशांत दामले हा इतका मोठा ब्रँड आहे मराठी व्यावसायिक रंगभूमीवरचा, जो त्यांनी कष्टाने बनवलाय स्वतः प्रशांत दादांनी. म्हणजे सोपी गोष्ट नाहीये 40 वर्ष सातत्याने व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत असणं, नट म्हणून, प्रमुख नट म्हणून तेवढ्याच एनर्जीनी, ही अजिबातच साधी गोष्ट नाहीये. सो त्या ब्रँडला एक बुकिंग होतं. भरत जाधव हा दुसरा एक ब्रँड आहे मराठी व्यावसायिक रंगभूमीवरचा. ह्या काही मोजक्या ब्रँड नेम्सना बुकिंग होतच होतं. पण अन्यथा इतरांना जर परिस्थिती गंभीर होत होती असं एक चित्र दिसायला लागलं होतं. त्यात पुढे लॉकडाऊन लागल्यावर तर अख्खं क्षेत्रच बंद होतं. मग 50% बुकिंग, पण लोकांच्या मनात भीती होती. लोक पटकन उठून येत नव्हते थिएटर्समध्ये. आणि मग शेवटी काय, मालिका हा घरबसल्या एक उत्तम करमणुकीचा सोर्स आहे तुमच्याकडे, करमणूक आहे तुमच्या हातात. तर अशा मेंटॅलिटीमध्ये सेटल झालेल्या मराठी प्रेक्षकाला पुन्हा घराबाहेर पडायला आणि नाटकाचं तिकीट काढून थिएटरमध्ये येऊन आमचं नाटक बघण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. नाही असं नाही, त्यामध्ये काही चांगल्या नाटकांचा कदाचित बळीही गेला असेल, नाही तेवढी चालली असंही झालं असेल. पण आता निश्चितपणे चित्र सुधारताना, पालटताना दिसतंय, आणि हे खरंच खूप खूप आनंदाचं आहे. कारण माझ्या माहितीनुसार, मी कदाचित लहानतोंडी मोठा घास घेत असेन, पण मराठी व्यावसायिक रंगभूमीवर ज्या प्रमाणात नवनिर्मिती होते, नवीन लिहिलेली नाटकं सादर केली जातात, तेवढी भारतात इतर कुठल्याही व्यावसायिक रंगभूमीवर होत नाहीत, हिंदीतही होत नाहीत. आणि हे फार मोठी जमेची बाजू आहे आपली. आणि मराठी व्यावसायिक रंगभूमी जर टिकून राहायची असेल, तिचा दर्जा, दर्जेदार कलाकार, दर्जेदार लेखक, दर्जेदार दिग्दर्शक जर वारंवार या रंगभूमीशी जोडले राहिले पाहिजेत असं जर वाटत असेल, असं घडायला हवं असेल, तर यासाठी ही फेज, आत्ताची पुढच्या 1-2-3 वर्षातली फेज फार महत्वाची ठरणार आहे.
सगळ्यांनी एकत्रितपणे काम करणं फार गरजेचं आहे आणि प्रेक्षक पाठिंबा द्यायला तयार आहेत हे दिसतंय, तर मग आपण पुन्हा कंबर कसून उभं राहायला हवं. आणि त्यात माझा कुठेतरी ह्या नाटकाच्या मार्फत का होईना थोडासा एवढासा का होईना 0.001% वाटा माझा मला देता येतोय आधार. ह्यात मला फार बरं वाटतंय. मी बघू का तिकडे? हा प्लीज. खिडकीतनं डायरेक्ट समुद्र. सो लकी. वाव. नाटकाचा जॉनर सस्पेन्स थ्रिलर आहे आणि आपल्याला आता गेली अनेक वर्ष आपण लॉकडाऊन नंतर इतका सोशल मीडियाशी किंवा वेगवेगळ्या ऍपशी इतका संबंध आला की आपल्याला सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर बघायला बऱ्याच लोकांना आवडतो. आणि नाटकाच्या माध्यमातून आता मी पहिल्यांदा सस्पेन्स थ्रिलर करते प्रोफेशनल रंगभूमीवर, तर मज्जा येते. आणि मुळात कठीण काय आहे माहिती यातलं, की आपल्याला सस्पेन्स माहिती असतो, शेवट काय होणार आहे किंवा मध्ये काय घडणार आहे हे माहिती असतं, पण ते माहिती नाही असं दाखवून तशा रिॲक्शन द्यायच्या असतात. आणि इट्स अ बिग चॅलेंज. म्हणजे काही प्रयोगानंतर मला भीती वाटते की आपल्याला इफ वी आपल्या सिस्टीम मध्ये बसलं आणि आपण त्या नॅचरली आपल्याला माहिती अशा रिॲक्शन दिल्यात तर गडबड व्हायला नको. सो यू हॅव टू बी, दोनच कॅरेक्टर्स असल्यामुळे यू हॅव टू बी अलर्ट ऑल द टाइम. म्हणजे इव्हन इफ यू आर सेईंग समथिंग ऑर यू आर नॉट सेईंग समथिंग, यू हॅव टू बी ऑन ऑन टोज. आणि तीच तर गंमत आहे 2 पात्री नाटकामधली. सो येस, मजा येते हे नाटक करायला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विजय काकांनी इतकं सुंदर बांधलंय ना नाटक. म्हणजे सगळ्यात लाडकी गोष्ट माझी अशी होती की त्यांनी तुम्हाला हवं ते करा असं सांगून ना मुभा दिली होती आम्हाला मुवमेंट करायची. त्यामुळे आमच्या वावरण्यात ती सहजता आली हे नाटक करताना. सो इट वॉज अ बिग थिंग फॉर मी. तुम्हाला हवंय का? मला मला असल्या वस्तूंकडे बघणंही परवडत नाही हो. नाही, मी गिफ्ट देऊ शकते हवं तर. रश्मी नावाची एक व्यक्तिरेखा आहे माझी. तिचं आडनाव आणि नाव हे पण सस्पेन्स आहे, ते पण नाही सांगू शकत मी. तर आणि ती एका अनोळखी माणसाला भेटते, त्याच्या घरी येते. अम, तो आणि त्या घरी येण्यानंतर काय गंमत गंमत घडते, त्यांच्यातले बंध आहेत की नाहीत आणि कुठल्या पद्धतीचे नातेबंध आहेत आणि त्याच्यातली उकल, हाच तर त्यातला सस्पेन्स आहे. आणि ते बघायला फार मजा येत असणार, कारण मला नेहमी असं वाटतं प्रेक्षक म्हणून मला हे नाटक समोरनं बघायचंय. आणि जेव्हा मी काम करत असलेल्या नाटकाविषयी मला असं वाटतं ना, तेव्हा मला फार एक्साइटमेंट असते. सो हे नाटक मला समोरनं बघायचं असं मला नेहमी वाटतं. So तुम्ही प्लीज या नाटकाला. आणि आय एम शुअर तुम्हाला आवडेल हे नाटक, कारण खूप मजा येणार आहे तुम्हाला बघताना. मी तुला सांगू का, दिग्गज दिग्दर्शकच नाही तर आमचं म्युझिक ज्यांनी केलं ते अशोक पत्की सर आहेत, किंवा आमचा सेट ज्यांनी केला ते मुळे काका आहेत. त्यानंतर मुळे मामा म्हणतो आम्ही त्यांना मुळे मामा आहेत. त्यानंतर आमचे लाईट ज्यांनी केलं ते शीतल तळपदे आहेत. सुरेश जयराम, प्रकाश बोर्डवेकर हे लेखक आहेत आमचे, आणि विजय केंकरे. तर ही बाजूला अशी भक्कम फळी असताना ना, कलाकार म्हणून माझ्यावर आणि अस्तात्वर ही जबाबदारी आहे की त्यांच्या नावाला कुठेही छोटासाही डाग लागता कामा नये. आणि आमची ही जबाबदारी आम्हाला पेलून न्यायची असते असलेल्या 2 तासांमध्ये. त्यामुळे ती एक कसरत असते आणि छान वाटतं. हा, लोकांना असं वाटतं की 2 पात्री नाटक करणं खूप कठीण आहे. उलट 2 पात्री नाटक करणं खूप सोपं आहे, कारण तुमच्या त्या तुम्हाला तुमचं ट्युनिंग, टायमिंग त्या 2 कलाकारांमध्येच सांभाळायचं असतं. आणि तुम्ही एकमेकांबरोबर काम केलेलं असलं तर उत्तमच. तुम्हाला तुमचे प्लस पॉइंट्स, मायनसेस माहिती असतात. त्यामुळे नेहमी वाटतं की 2 माणसांचे मायनसेस झाकणं, 2 माणसं असताना एकमेकांचे मायनसेस झाकणं जास्त सोपं असतं. सो मला फार आवड. आणि मी आतापर्यंत केलेली 90% नाटकं द्विपात्री होती. सो प्रपोजल झालं, त्यानंतर ग्रेसफुल झालं, त्यानंतर चर्चा तर होणारच झालं. ऑलमोस्ट 2 पात्रांमध्ये 3 होतो आम्ही. पण त्यानंतर आता हे मास्टर माइंड. मग मला काही असं वाटत नाही की 2 पात्रांमध्ये नाटक करणं कठीण असतं. इट्स फन. इनफॅक्ट मजा येते खूप. या या मला वाटलं विसरला. या हे तुटलंय. हो, ते बंद नाही होत. बंद नाही. मग असंच उघडं टाकून तुम्ही गेला होता शॉपिंगला बाहेर? प्रोफेशनल रंगभूमीवर एक अभिनेत्री म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली, मिळवून दिली प्रपोजलनी. आणि मला असं वाटतं मास्टर माइंड हा त्याच्या पुढचा टप्पा आहे, कारण ती जबाबदारी पेलून ती ओळख जी आहे ती टिकवण्याचं काम मास्टर माइंडच्या या नाटकातनं मी करायचा प्रयत्न करते. आणि खरंच लोकांना आवडतंय आणि त्याचं समाधान आहे. कठीण आहे कॅरेक्टर करणं खूप,
प्रपोजलचं कॅरेक्टर अप्रतिमच होतं, पण मला असं वाटतं ते प्रॉस्टिट्यूटचं कॅरेक्टर होतं. ते आपण आपल्या आजूबाजूला पाहिलेलं नसतं. त्यामुळे तिचे लटके झटके किंवा तिचा नखरा अदा बघायला आवडतेच. आणि त्यामुळे ते कॅरेक्टर म्हणून त्यांनी ऑलरेडी माणसांची मनं जिंकलेली असतात. पण हे जे कॅरेक्टर आहे ना, हे गर्ल नेक्स्ट डोअरचं कॅरेक्टर आहे. तर ते साकारणं खूप कठीण आहे असं मला वाटतं. बिकॉज आपण आपल्या आजूबाजूला ज्या बायका बघतो त्यांच्याकडेच पुढचे 2 तास मी का बघत राहू? तर ते माझ्याकडे बघण्यासाठी किंवा माझ्यामध्ये गुंतण्यासाठी मला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि हे खूप कठीण आहे ऍक्च्युली. मला असं वाटतं की मनापासून काम करणारी 2 माणसं एकत्र आली ना, की ते प्रोजेक्ट समाधानकारक होतं. नुसतं त्यांनाच नाही तर बघणाऱ्यांना सुद्धा समाधान मिळतं असं वाटतं. आणि ही इज व्हेरी हार्ड वर्किंग आणि हुशार आहे तो. आणि अशा लोकांबरोबर काम करायला मज्जा येते ना. गेली 3 नाटकं आम्ही एकत्र आहोत म्हटल्यानंतर आमचं ट्युनिंग छान आहेच आहे. आणि माझी खात्री की ते दिसतंय, ते लोकांनाही दिसतंय, प्रेक्षकांनाही दिसतंय आणि आम्हालाही जाणवतं. तरुण प्रेक्षकांनी अजून थोडंसं वळणं आवश्यक आहे. मी तुमच्या माध्यमातून हे सांगेन आवर्जून की लवकर बोलवा आता तरुणांना. म्हणजे आहेत काही तरुण ज्यांना नाटकाची आवड आहे ना, ती लोक येतात. पण नाटकाची आवड निर्माण होण्यासाठी ती तरुण मंडळी प्रेक्षागृहाकडे वळणं खूप आवश्यक आहे. आणि येस, खूप प्रेक्षक गर्दी करतात. आता एका हाऊसफुल बोर्डाची वाट बघतोय आम्ही. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? पाणी द्या ना. पाणी देतो मी. नाटकाच्या नावातच सगळं काही दडलेलं आहे. मास्टर माइंड हे नाटक पाहत असताना तुम्हाला खरोखर त्याच्यामध्ये मास्टर माइंड कोण आहे, तो आहे, ती आहे का अजून कोणी तिसरा आहे? आणि आम्ही वृत्तपत्रांच्या जाहिरातीमध्ये म्हणल्याप्रमाणे ह्या नाटकाचा खरा मास्टर माइंड नाटकाचे दिग्दर्शक विजय केंकरे हे आहेत. त्यामुळे एक अत्यंत वेगळ्या प्रकारचं रहस्यमय नाटक तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच तुम्ही मास्टर माइंड नाटक नाट्यगृहामध्ये येऊन पाहायला पाहिजे. मी तुला सांगितलं ना की ऑड डे असून देखील आम्ही चांगल्या प्रकारचा प्रतिसाद प्रेक्षकांकडून आम्हाला मिळतोय. आम्ही मुळात नाटकाचा शुभारंभच फ्रायडेला 9 तारखेला गडकरीला केला आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला तिथे मिळाला. आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रयोगाला म्हणजे दिवसागणिक तो प्रतिसाद वाढत चाललाय आणि तो वाढत जाईल. अजिबात मनात भीती नव्हती. उलट हे नाटक रंगभूमीवर वेगळा रेकॉर्ड करेल, एक वेगळ्या प्रकारचं रहस्यमय नाटक. याचा मी उल्लेख वारंवार का करतोय तर हे नाटक पाहिल्यानंतर येणाऱ्या प्रेक्षकाला कळेल. किंबहुना ज्या नाटकाच्या बद्दलचे येणाऱ्या प्रेक्षक प्रतिक्रिया आहेत त्याचा जर नीट तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यातून तुम्हाला कळेल की ह्या नाटकाचं वेगळंपण काय आहे. आणि म्हणूनच मला अत्यंत आत्मविश्वास होता, कॉन्फिडन्स होता की हे एक वेगळ्या प्रकारचं रहस्यमय नाटक नाट्यभूमीवर आलेलं आहे आणि ते वेगळा रेकॉर्ड करेल. खूप तारांबळ असते कारण की दोघेही जे आमच्याकडे आता आदिती आहे, आस्ताद आहे, दोघेही खूप बिझी ऍक्टर आहेत. आणि तुला सांगायला मला काही हरकत नाही कारण की आम्ही या नाटकाच्या तालमी रात्र 10 ते सकाळी 2 अशा वेळेत आम्ही ह्या तालमी केल्या होत्या. म्हणजे अशा प्रकारे हे नाटक आम्ही बसवलेलं आहे. आणि आताही ते दोघे भरपूर वेळ मास्टर माइंडच्या नाटकासाठी देत आहेत. हे आमचं भाग्य आहे आणि त्यामुळेच आम्ही जास्तीत जास्त प्रयोग करू शकतो. जेव्हा विजय सरांचं नाव एका नाटकाच्या बाबतीमध्ये जोडलं जातं ना तर तिथूनच एक नाटकाच्या चांगलेपणाबद्दल किंवा ते नाटक नक्कीच चांगलं असेल अशा प्रकारचं एक प्रमाणपत्र त्याला जोडलं जातं. आणि विजय सरांनी हे नाटक तर एवढी मेहनत या नाटकासाठी घेताना मी जी पाहिलेली आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रात्र 10 ते 2 सर स्वतः असायचे आणि खूप मेहनत मास्टर माइंड साठी विजय सरांनी घेतलेली आहे आणि संपूर्ण एंटायर टीमनी त्यासाठी मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे विजय सरांबद्दल तर काय विजय सरांना सलामच आहे. त्यांच्या दिग्दर्शनाच्या बाबतीत काही मी बोलणं योग्य नाही. नक्कीच तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं चांगला नाट्य अनुभव बघायचा असेल तर नक्की तुम्ही या. आणि त्याहून जर रहस्यप्रधान नाटक तुम्हाला आवडत असतील तर हे नाटक अजिबात चुकवू नका. आणि म्हणून तुम्ही हे नाटक बघण्यासाठी नाट्यगृहात या, त्याचा अनुभव घ्या आणि या आमच्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा. धन्यवाद. तुम्हाला कॉमेडीज आवडतात? हो, मलाही आवडतात. कारण आपल्या नॉर्मल दैनंदिन आयुष्यात आपल्याला खूप स्ट्रेस असतो, हल्ली खूप धावपळ असते. ते सगळं बाजूला ठेवून 4 घटका हसूया, करमणूक करून घेऊया असं म्हणून आपण कॉमेडी प्रेफर करतो. कौटुंबिक नाटकं आपल्याला आवडतात कारण त्यातलं काहीतरी आपल्याला भावतं. आपल्याही बाबतीत असंच घडलंय, मग त्यातनं कदाचित आपल्या आयुष्यातल्या प्रश्नांना काही उत्तरं मिळू शकतात. सस्पेन्स थ्रिलर का बघावं?
तर आपण स्क्रीनवर थरार बघताना स्क्रीन नावाचा एक पडदा असतो, तो टीव्हीचा असेल, तो थिएटर मधला असेल, कुठेतरी ते लांब घडतंय कुठेतरी असं आपल्याला वाटू शकतं. नाटक जेव्हा असतं तेव्हा तुमच्यासमोर 2, 3, 4 जी काही पात्र असतील ती जिवंतपणे त्या क्षणी हलत असतात. त्या क्षणी तो थरार ते अनुभवत असतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे कदाचित नाटकामधला सस्पेन्स, नाटकामधलं थ्रिल हे पटकन जास्ती अंगावर येऊ शकतं. आता येऊ शकतं का नाही, तो आमचा प्रयत्न जो आम्ही करतोय तो तुमच्यापर्यंत तितक्याच सक्षमपणे पोहोचतोय का नाही हे तुम्हीच ठरवायचंय आणि आम्हाला सांगायचंय. पण त्यासाठी मास्टर माइंड हे आमचं नाटक तुमच्या जवळच्या नाट्यगृहात बघायला नक्की या आणि कसं वाटतंय ते आम्हाला जरूर सांगा. आणि तुम्हाला इथे जे दिसतंय थिएटर हॉलिक हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. नाटक खूप छान वाटतं आणि दोघांची ऍक्शन खूपच छान होती आणि एकदम इंटरेस्टिंग होतं. मास्टर माइंड हे नाटक खूप छान होतं, सर्वांनी येऊन पाहावं असं आहे. खूप वर्षानंतर मी खरं तर आलो आहे, परंतु सतत कंटिन्युअसली 2 तास खेळवून ठेवणं काय प्रकार असतो तो निश्चित जाणवला. नाटक तर खूप छान होतं आणि हे माझ्या आयुष्यातील पहिलं नाटक होतं की जे मी पहिल्यांदा पाहिले नाटक. नमस्कार, मी शशिकांत सावंत. नाटक खूप आवडलं. बिग बॉस मध्ये असतात काळेंना मी पाहिलं होतं, त्याच वेळी त्यांना म्हणजे मला ते खूप आवडलं ते, त्यामुळे त्यांचं नाटक बघायला मला खूप आनंद झाला. माझ्या मिसेसना पण नाटक आवडलं आणि परत कुठं चान्स मिळाला तर परत आणि बघायची इच्छा होईल. एवढं छान नाटक आहे. नाटक छान होतं. असतात काय आवडीचे कलाकार आहेत आमच्या, सिरियल्स पण बघतो आम्ही त्यांच्या. नाटक फार सुंदर होतं, व्हेरी एन्ग्रॉसिंग आणि फार दोघांची ऍक्टिंग सुपर. फारच चांगलं नाटक झालेलं आहे. सुंदर सस्पेन्स आहे, तुम्हाला शेवटपर्यंत खुर्चीवरती बसून ठेवेल. नाटक फार अप्रतिम होतं आणि सस्पेन्स, थ्रिलर, मिस्ट्री आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं होतं. आणि पात्रांचे रोल तर विचारूच नका. आस्तात काळे आणि आदिती सारंगधर यांनी छानच नाटक वटवलंय. सगळ्यांनी बघावं असं एकदम अप्रतिम असं नाटक आहे. अवश्य तुम्ही फॅमिली सकट येऊ शकता. खूपच आवडलं नाटक, मस्त होतं, एकदम एनग्रॉसिंग, जरा पण बोर झालं नाही आणि सस्पेन्स वॉज ग्रेट. नाटक अतिशय उत्तम रीतीने बसवलेलं आहे आणि फक्त 2 कलाकारांनी एवढं मोठं नाटक आणि इतकं भावनाशील नाटक, जबरदस्त नाटक 3 तास प्रेक्षकांना खेळवून ठेवलं. ग्रेट. हॅट्स ऑफ टू कलाकार. नाटक खूप छान आणि खूप सस्पेन्सफुल आहे आणि प्रेक्षकांनी जास्त करून बघण्याचा स्वाद घ्यावा. नाटक छान होतं, दोघांचा अभिनय जबरदस्त होता दोघांचं, आणि नाटकही छान, कथानकही चांगलं होतं. अप्रतिम नाटक. अदिती अँड असतात ॲक्टर्स म्हणून माहिती होते, पण हा जो कंटेंट होता आणि सस्पेन्स आणि त्या दोघांची कलाकारी अप्रतिम. व्हेरी नाईस. अनएक्सपेक्टेड होतं आणि एवढा आर्ट आणि क्राफ्ट त्यांनी हा जो ह्याच्यात दाखवलाय, बरेच काळानंतर मला पर्सनली मजा आली. खूप छान, व्हेरी नाईस. अतिशय सुंदर नाटक. दोघांची ऍक्टिंग एवढी चांगली आहे की त्याला तोडच नाही अशी ऍक्टिंग आहे आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवतं नाटक. काय होणार ते माहित नसतं आणि दोघंही अप्रतिम नट आहेत. इतकी सुंदर ऍक्टिंग केलेली आहे आणि अतिशय सुंदर स्टोरी पण आहे. इतका सस्पेन्स आहे आणि एवढं सगळं उलटाफालट होते त्याच्यामध्ये. अतिशय चांगलं बघण्यासारखं नाटक आहे. Hello, so we loved the play. It was amazing. There were only 2 actors, but we didn't feel bored. Like we didn't get bored for a second as well. The suspense was amazing. Till the end, we couldn't guess what was the suspense. So I would really request everyone, please come and watch this play. It's a must watch. सुंदर नाटक होतं आणि खरं तर मी या जोडीचं दुसरं नाटक पाहतो. मी त्याच्या अगोदर पाहिलं होतं चर्चा तर होणारच आणि त्याच्यानंतर हे आज नाटक पाहिलं. अतिशय सुंदर नाटक आणि दोघांची ऍक्टिंग आणि एकूण विषय सस्पेन्स वगैरे एकदम क्लिअर होता. एकदम खूप आवडलं. माझी मिसेस आणि मी आम्ही दोघं ऍक्च्युली आलो या नाटकाला आणि यांचं नाटक मी शक्यतो नाही सोडत. मी यांचे सिरियल्स मी पाहिलेले आहेत. नाटक पण यांचं फार सुंदर आहे. दोघांची ऍक्टिंग मला खूप आवडते.
ओके, एकदम मस्त नाटक, सर्वांनी आवर्जून पहा हे नाटक, असं मी सर्वांना सांगेन. हाय, मी अदिती सारंगधर. थिएटर हॉलिक हे चॅनल जरूर बघा, सबस्क्राईब करा. आणि मला फार आनंद होतोय की थिएटरशी निगडित ॲक्टिव्हिटीजवरती तुम्ही फोकस केलं आहे, त्यांना उभारी देताय, त्यांना पाठबळ देताय. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड आय विश यू ऑल द बेस्ट.